धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा, अशी ती एक भयानक रात्र होती. कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्यासोबत त्याचे मित्र राजन आणि सोनू आणि सकाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथं चूल पेटवून मस्तपैकी मटण करण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले, पण ते वाटेत असतानाच पावसानं हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. तेव्हा नदीकाठी पोचले तेव्हा चौघेही संपूर्ण भिजले होते. तिथंच गाड्या लावून ती एका मोठ्या झाडाखाली थांबली. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाटते त्या झाडाखालीच बघत बसले. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विजय वैतागून म्हणाला, "च्या आईला आपलं नशीबच खराब आहे. म्हणूनच माझं प्रमोशन पण होईना. एवढा मस्त मटणाचा प्लॅन केला तर या पावसानं घाणा केला. प्रमोशनसाठी चोर पकडावा लागतो. तू किती चोर पकडले रे?" सोनू विजयला चिडवत म्हणाला. हे ऐकून विजय चिडला व सोनूच्या मागं धावत सुटला. सोनू काही त्याच्या हातात आला नाही. सोनू पळत पुन्हा झाडापाशी आला. "कशाला चिडवतोस रे इजाला? तुला माहित नाही तो किती तापतो?" सकाराम सोनूला म्हणला. सोनू अजूनही हसत होता. आता विजय सुद्धा धापा टाकतच झाडापाशी आला. त्याला चांगलाच दम लागला होता, त्यामुळे त्याचं वाढलेलं पोट वर खाली होत होतं. तो अजूनही सोनूकडं रागानं बघत होता. शेवटी राजननं त्याला शांत केलं. विजय जेव्हा पोलीस खात्यात भरती झाला तेव्हा चांगला सडपातळ होता, पण जशी जशी वर्ष सरत गेली तशी तशी विजयच्या अंगातील चरबी वाढत गेली. विजय मुळातच मुलकाचा आळशी होता. आपलं प्रमोशन व्हावं अशी त्याला तीव्र इच्छा होती, मात्र त्यासाठी कष्ट करायची मात्र त्याची तयारी नव्हती. पाऊस थांबला तसं चौघं पण खुश झालं व मटणाच्या तयारीला लागलं. विजय अर्थातच नुसता बसून होता. बसून बसून कंटाळा आला होता. ते उठला आणि एक फेरफटका मारायच्या उद्देशानं चालायला लागला. थोडा पुढं गेल्यावर त्याला तिथं 3 सायकली दिसल्या. त्यातली एक सायकल त्यानं ओळखली. ती विजयच्या शेजारी राहणाऱ्या विनूची सायकल होती. ही पोरं इथं काय करते ते बी एवढ्या रात्री? विजयला जरा प्रश्न पडला. तेवढ्यात रस्त्यावरून एक कार येताना त्याला दिसली. ती लाल रंगाची कार त्यानं ओळखली. विजय एका झाडामागं लपून पाहत होता. कार थांबली व बळवंत मास्तर कारमधनं उतरला. त्यानं आजूबाजूला नजर फिरवली. बंगल्याच्या दिशेनं चाल लागला. त्याला पाहताच एक वेगळी शंका विजयच्या मनात आली. त्या मुलांच्या सायकली आणि आता हा बळवंत मास्तर बंगल्याकडे जातोय. हा या मुलांना ड्रग्ज तर देत नसेल ना? तसं असेल तर त्याला रंग्यात पकडायची आयती संधी. विजयला त्याची जाणीव झाली. तो परत झाडापाशी गेला. सखाराम आणि सोनू चूल लावण्यात मग्न होतं. राजन एकटा झाडाखाली बसला होता. विजय राजनला म्हणाला, "राजन, चल लवकर, मी त्या बळवंत मास्तरला रंग्यात पकडणार." "अरे तू काय बोलतोय? मला काय बी कळना झालंय." राजन म्हणाला, "अरे तू फक्त माझ्यासोबत चल, बाकी काही विचारू नको."
असं म्हणून विजयनं राजनला हाताला धरून ओढतच नेलं. राजन नाईलाजानं त्याच्याच मागून चालू लागला. ते चांगलंच बंगल्याच्या दिशेनं जाऊ लागले. बंगल्याकडे चाललेला बळवंत मास्तर त्यांना दिसला. बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत जाताच बळवंतने त्याच्या जवळच्या पिशवीतून एक पुडी काढली व त्या पुडीत भुकटी प्रवेशद्वारावर शिंपाडली. बळवंत पायऱ्यात चढून वर गेला. त्यानं बंगल्यात प्रवेश केला हे पाहताच विजयच्या मनातला संशय अजूनच वाढला. हा काहीतरी भानामतीचा प्रकार आहे याची जाणीव त्याला झाली होती. आता पुढं जाणं धोक्याचं होतं. नदी उलटून पलीकडे गेलं की दुसऱ्या गावाची हद्द सुरू व्हायची. त्या गावात एक मांत्रिक होता. विजय आता या मांत्रिकाची मदत घेणार होता. विजयनं राजनला तिथंच थांबवायला सांगितलं आणि तो स्वतः धावत त्याच्या मोटरसायकलपाशी पोचला. विजयला पाहताच सकारामनं त्याला हाक मारली, पण विजयला मात्र आता धावायला वेळ नव्हता. त्यानं गाडीला किक मारली व काही क्षणातच तो पूल ओलांडून नदीच्या पलीकडे गेला. थोड्या वेळात विजय मांत्रिकाला बरोबर घेऊन आला. दोघेही बंगल्यापाशी आले. त्यांना पाहताच झाडामागे लपलेला राजन बाहेर आला. इतक्या वेळात काहीच हालचाल झाली नसल्यानं राजनने विजयला सांगितलं. तिथं पोचताच मांत्रिकानं पुढं जाऊन त्या राखेवरून नजर फिरवली व तो विजयाकडे पाहून म्हणाला, आप आगे नहीं गए ये आपने अच्छा किया, नहीं तो आपके पैर जल जाते. हे ऐकून विजय व राजनच्या अंगावर काटा आला. विजय मांत्रिकाला म्हणाला, तुमचीच आता काहीतरी मदत आम्हाला हवी आहे. काय बी करून आम्हाला बंगल्यात जायचं आहे. मांत्रिकाने त्याच्या खांद्यावर अडकवलेल्या पोतडीतून एक डबी बाहेर काढली व त्या डबीतला द्रव त्या भुकटीवर शिंपडून तोंडाने काही मंत्र पुटपुटलं. मांत्रिकाने एक पाऊल प्रवेशद्वारातून आत ठेवला. काहीच झालं नाही. भुकटीची शक्ती आता निकामी झाली होती. मांत्रिक प्रवेशद्वारातून चालत पुढे गेला. विजय आणि राजनही त्याच्या पाठोपाठ आत आले. आता ते बंगल्याच्या मुख्य दरवाजापाशी उभं होतं. दोघंही भिंतीमागे लपले. सर्वात पुढे विजय उभा होता. त्याने हळूच आत डोकावून पाहिलं. एका कोपऱ्यात खुर्चीवर म्हातारी बसली होती. तिच्या समोर बळवंत मास्तर उभा होता. तो तिच्याशी काहीतरी बोलत होता. त्याचा आवाज विजयपर्यंत नीट पोचत नव्हता. त्यामुळे तो नक्की काय बोलतोय हे कळायला मार्ग नव्हता. पण आजी हा शब्द एक दोनदा विजयच्या कानावर आला. यावरती म्हातारी बळवंत मास्तरची आजी असावी असं विजयला वाटत होतं. थोड्या वेळानं बोलून झाल्यावर बळवंत तिथून स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत गेला. तो जाताच म्हातारीनं डोळं मिटलं. तिचा चेहरा फारच आनंदी दिसत होता. म्हातारीला झोपलेलं पाहून विजय मांत्रिकाला म्हणाला, त्या म्हातारीला काय बी करून बेशुद्ध कर. ती जर मध्येच उठली तर आपला खेळ खाल्लास होईल. मांत्रिक अतिशय हळुवारपणे एक एक पाऊल टाकत आत गेला व म्हातारीजवळ जाताच त्यानं त्याच्या पोतडीतून एक पुडी बाहेर काढली. तोंडानं काही मंत्र पुटपुटले व ती पुडी उघडून म्हातारीच्या तोंडासमोर धरून फुंकर मारली. पुडीतली भुकटी म्हातारीच्या नाकात गेली. मांत्रिकानं हातानं खून करताच विजय आणि राजन चोर पावलानं खोलीत आले. खोलीच्या मधोमधीत एक खांब होता. तिघेही त्या खांबाआड लपले. विजय सर्वात पुढे उभा होता. त्याच्या समोरच्या खोलीच्या दारातच पाठमोरा उभा असलेला बळवंताला दिसला. विजय तसा दूर उभा होता व त्यात बळवंत दारातच उभा असल्यामुळे विजयला पूर्ण खोली पाहता येत नव्हती. त्याला फक्त पाठमोरा बळवंत उभा दिसला. खुर्चीला बांधलेला विनू दिसत होता. बळवंत मध्ये उभा असल्यामुळं विनूही अर्धाच दिसत होता.
बळवंत काहीतरी सांगत होता. बळवंतचा आवाज विजयला स्पष्ट ऐकू येत नव्हता. तो कोणत्या तरी गुब्बू नावाच्या मुलाची गोष्ट सांगतोय हे बऱ्याच वेळाने विजयला समजलं. गोष्ट संपताच तो बळवंतला रंग्यात पकडणार होता. विजय आता मनोमन प्रमोशनची स्वप्न रंगवत होता. प्रमोशनच्या नुसत्या विचारानेच त्याच्या अंगात उत्साह संचारला होता. काय बी झालं तरी आता या नालायकाला सोडणार नाही असं मनात म्हणून विजयनं म्हातारीच्या खुर्चीच्या बाजूला ठेवलेली काठी उचलली व तो परत खांबाच्या मागे येऊन थांबला. बराच वेळ झाला तरी बळवंत अजूनही बोलतच होता. आता विजयची सहनशक्ती संपली होती. तो पुढे गेला व पूर्ण ताकदीनिशी त्यानं काठी बळवंतच्या डोक्यात हाणली. त्याच क्षणी बळवंत खाली कोसळला. त्याचं डोकं फुटून रक्त वाहत होतं. काही मिनिटातच बळवंतचे प्राण गेला. आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे हे विजयला समजलं होतं. विजयनं खरं तर बळवंतला बेशुद्ध करायच्या उद्देशानं काठी मारली होती, पण घाव थेट वर्मावरच लागल्यानं बळवंतचा खेळ खल्लास झाला होता. विजय बराच वेळ डोकं धरून बसला होता. एवढी मोठी संधी त्यानं त्याच्या मूर्खपणामुळे घालवली होती. प्रमोशन तर आता फारच लांबची गोष्ट होती. जे काय घडलं होतं ते जर गावात कोणाला कळलं तर नोकरी तर गेलीच, शिवाय पूर्ण आयुष्य तुरुंगात. आता जे झालं ते झालं, आणि तू काय मुद्दाम मारलं नाहीस ना, मग कशापायी उगी त्रास करून घेतो. आणि तसंही तो बळवंत नालायकच होता. उलटा तू त्या पोराचा जीव वाचवला. राजन विजयच्या जवळ गेला व त्याला समजावत म्हणाला. हे ऐकताच एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की खरंच की आपण तर उलट या निष्पाप मुलांना त्या राक्षसाच्या तावडीतून सोडवलंय. आपण कुणाचा तरी जीव वाचवलाय या विचारानंच विजयच्या मरगळीला पश्चाताप मनाला उभारी मिळाली. विजय उठून उभा राहिला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. राजन त्याच्या बाजूला उभा होता. मांत्रिक केव्हाच पळाला होता. म्हातारी खुर्चीवर अजूनही झोपल्यासारखी दिसत होती. विजय समोरच्या खोलीत गेला. समोर 3 खुर्च्यावर 3 मुलं बसली होती. तिघांचे हातपाय व तोंड बांधली होती. विजयनं त्यांना सोडवलं. तिघेही विजयकडे आदरपूर्वक नजरेनं बघत होते. त्यांच्याजवळ जात तो म्हणाला, हे बघा पोरांनो, तुम्ही आज जे काही पाहिलं ते कुणालाही सांगायचं नाही, समजलं का? तिघांनी मान हलवल्या. खरं तर हे सांगायची काहीच गरज नव्हती. आता राजन व विजय 2 प्रश्न उभे होते. बळवंतच्या मृत शरीराची विल्हेवाट कशी लावायची आणि म्हातारीचं काय करायचं? विजय म्हातारीजवळ गेला व त्यानं हळूच म्हातारीचं मनगट हातात घेतलं. तिची नाडी तपसायला. नाडी बंद होती. म्हातारी खुदाला प्यारी झाली होती. मांत्रिकाच्या बुकटीमुळे म्हातारी मेली असावी असा विजय आणि राजनचा समज झाला होता, पण तसं नव्हतं. त्याआधीच म्हातारीनं प्राण सोडला होता. आजी, तू काहीच काळजी करू नकोस. आता मला आयते 3 सावज मिळाले आहेत. आता पुढची 30 वर्षे तरी तुला मरण नाही असं जेव्हा बळवंत तिला म्हणाला तेव्हा आपण अजून 30 वर्षे जगणार या विचारानेच तिला अतिआनंद झाला होता व या आनंदानेच तिचा घात केला. आता विजय आणि राजन समोर एक ऐवजी 2 मृतदेह होते. बराच वेळ विचार केल्यावर बंगल्याच्या मागेच खड्डा खणून मृतदेह पुरायचं त्याने निर्णय घेतला. विजय, राजन आणि 3 मुलं बंगल्याच्या बाहेर आली. पोरांनो, आता तुम्ही जावा तुमच्या घरी. मी काय बोललो ते फक्त ध्यानात ठेवा, विजय म्हणाला. विजय व राजननं त्या मुलांना सोडलं. ती मुलं आभार मानून सनी, नंदू आणि विनू तिथून निघाले. विजय आणि राजननं दोन्ही मृतदेह पोत्यात भरले व ते ओढतच बंगल्याच्या मागच्या बाजूला घेऊन आले. खड्डा खणायला त्यांना बराच वेळ लागला.
एकदाचे मृतदेह खड्ड्यात पडले व दोघांच्याही मनावरचं ओझं कमी झालं. खड्डा बुजवून ते नदीकाठावर परतले. अरे कुठं गेला होता एवढा वेळ? तुमची वाट बघून आम्ही दमलो राव. शेवटी राहूना म्हणून पोट भरून घेतलं. आता बसा तुम्ही बी जेवायला. दोघांच्या घामेजल्या चेहऱ्याकडे पाच सोनू म्हणाला. लय मोठी स्टोरी आहे, सांगीन कवा तरी, विजय म्हणाला व खाली चटईवर बसून दोघांनी मटणाच्या तुकड्यावर ताव मारला. सलग 4 दिवस बळवंत मास्तर शाळेत आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नव्हता. मुख्याध्यापकाने त्यांच्या घरी शिपाई पाठवला, पण घराला कुलूप होतं. त्यांना आता काळजी वाटत होती, पण बळवंत मास्तरांचा कुठंच पत्ता लागत नव्हता. रविवारचा दिवस उजाडला. आज कामावर जावं लागणार नाही म्हणून विजय खुश होता. सकाळचे 9 वाजले होते तरी तो निवांत लोळत पडला होता. त्यानं सहज खिडकीतून पाहिलं तेव्हा त्याला त्याचा मित्र शंकर येताना दिसला. शंकरला येताना पाहताच विजय उठून बसला. बातमी कळली का काय रे? शंकर दारात राहूनच म्हणाला. कसली बातमी? विजयने विचारलं. त्या बळवंत मास्तराची रे. एका हाताने सँडलचा पट्टा सोडवत शंकर म्हणाला. बळवंत मास्तराचं नाव ऐकतायच विजयच्या हृदयाची धडधड वाढली. इतकी स्वतःच्या हृदयाची ठोके सुद्धा तो ऐकू शकत होता. काय झालं त्याचं? विजय कसा तरीच म्हणाला. बळवंत मास्तर 6 दिवसापासून बेपत्ता झालाय हे तुला माहीत असेलच की. पण आज पहाटे घाटोळ्यांची मेघा कपडे धुवायला नदीवर गेली होती. तिला तिथं बळवंत मास्तरांची ती लाल कार दिसली. मास्तराला उलट्या पायाच्या म्हातारीनं खाल्लं असंच आता सगळी म्हणते ती. एकताच विजयच्या जीवात जीव आला. शंकर पुढं बोलला. मला पण तेच वाटतंय, पण या बळवंत मास्तरला कुणी सांगितलं होतं तिथं तडमडायला? तू सांग ना, तुला काय वाटतंय? खरंच उलट्या पायाच्या म्हातारीनं खाल्ला असेल का मास्तरला? शंकरनं विजयला प्रश्न विचारला, पण विजय काहीच बोलला नाही. तो फक्त हसला.